सलामीची जोडी आपण पाहतोय. मोस्ट पॉप्युलर प्लेयर खरं तर टेनिस क्रिकेट जगतामधील एक लोकप्रिय सलामीची जोडी प्रतीक सुरते आणि सूरज पाटील. दोघेही विस्फोटक फलंदाज आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा सूरज पाटीलचा जलवा आपण साऱ्यांनीच पाहिलाय आणि तेच सलामीवीर. टेकडीवर जाऊन सुद्धा काही आमचे क्रीडा रसिक बसलेत, परंतु सांभाळून फ्लॅश लाईट्स पाहायला मिळतात आपल्याला, परंतु थोडं सांभाळून. रात्रीची वेळ आहे. पाठीमागचा सामना आपण पाहिला. वाघिवलाडा संघानं दिघोडे संघाला पराभूत केलं होतं, परंतु गणेशपुरी संघानं बल्हाढ्य संघ होता, उसाटणे संघ, त्या संघाला पराभूत केलं. प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. 2 विकेट्स एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेणारा गोलंदाज, त्याला 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रशांत माने, अक्षय शेळके आणि दिव्येश काकडे संघाचे पुरस्कर्ते, ज्यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी ओव्हरमध्ये कसेही 2 विकेट्स घेतल्या तरी सुद्धा 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि मोठं चॅलेंज आहे सध्याच्या घडीला. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि वलप ग्रामपंचायतीचे डॅशिंग सरपंच भोलेनाथ पाटील, फटाक्यांच्या आतषबाजीत वलप ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच भोलेनाथ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अथर्व एंटरप्राइजेस भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. मोठा सामना समोर आहे. वाघिवलीवाडा आणि गणेशपुरी. तशुबाई शेके आणि त्यांच्या बाजूला आपण पाहतोय, एका बाजूला नितेश शेठ पाटील साहेब, दुसऱ्या बाजूला भोलेनाथ शेठ पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ही त्रिमूर्ती. पहिलाच बॉल वळवला यावेळेस मात्र फाईन लेगला. नो चान्स फॉर एनी फिल्डर आणि सुरुवात झाले चौकारांना धावसंख्येचा श्री गणेश होत असताना. स्पोर्ट्स आपण संघ पाहतोय. केडीएच वाघिलवाडा, महेंद्रजी नाईक, डॉन कोल्लीकोपर ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. प्रथम 6 बॉल फुल लेंथ होता, यॉर्क केला होता. ही खासियत आहे या गोलंदाजाची. बऱ्याच वेळेला एखादा चांगला स्ट्रोक जर का खेळला फलंदाज, लगेचच पुढचा यॉर्क आलाच म्हणून समजा. चांगलं कमबॅक चौकारानंतर मात्र हा डॉट बॉल येत असताना वलपला सुद्धा आपल्याला टाईट स्पर्धा पाहायला मिळाली. सरपंच चषकाचं दमदार आयोजन. भोलेनाथ शेठ पाटील इकडे फक्त ग्लास केल्या बॉलला. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता प्रतीक सुरतेच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. अमितजी केणी सुकापूर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आणि त्याचप्रमाणे गणेशजी सोनावणे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काका या आपण मंचावर. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम.
ते त्रिमूर्ती सुद्धा आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय बोलेला शेठ पाटील साहेब, नितेश शेठ पाटील साहेब आणि शुभाई शेके. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र क्षेत्र मोकळं आहे. लॉंग चेस आहे. बॉल वाईडिश लॉंगर मॉडेलांच्या दिशेनं 4 धावांकरता सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. तेरा धावा धाव फलकावर. प्रथमेश हा चेंज ऑफ पेस होता. थोडासा फिंगर रोल केले होते. वळवला बॉल. इकडे मात्र बीट केलं सूरजला. डॉट बॉल येत असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावफलकावर बिनबाद 13 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात झाली ती अमेज स्पोर्ट्स वाघिलोडा संघाची. फुलेनाथ शेठ पाटील साहेब, नितेश शेठ पाटील साहेब. अगदी ड्रेसिंग सुद्धा आपण पाहिली तर मॅचिंग आहे. आज A1 जोडी आहे. पक्ष जरी वेगळे असले ना तरी सुद्धा त्यांचं मन एक आहे. त्यांची मतं एकत्र असतात आणि नेहमीच समाजासाठी सातत्यानं खरं तर झटत असतात असे नेतृत्व आहेत. नेहमीच हसतमुख आणि क्रिकेटसाठी कधीही काहीही कुठेही करण्यासाठी नेहमी त्यांची तयारी असते. आणि आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठाला लागले हे सुद्धा भाग्य आहे या व्यासपीठाचं. तर जाऊया आपण दुसऱ्या षटकाकडे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. चांगली सलामी दिली प्रतीक सुरते आणि सूरज पाटीलला. सूरज पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. लीडिंग रन स्कोररच्या रेसमध्ये सुद्धा हा खेळाडू असेल. हा चेंडू यावेळेस मात्र वेगवान होता. चेंडू सरळ जाऊन शरीराचा जवळजवळ वेध घेतला होता. काय वेग होता यावेळेस. टाइम सुद्धा जमला नाहीये प्रतीक सुरतेला. लेग बायचा इशारा आलाय. प्रवेश कोळी. पाठीमागचा सामना सुद्धा उसाटणे संघाच्या विरोधामध्ये मी तर म्हणेन याच्याच गोलंदाजीनं जिंकून दिला होता. कारण जेव्हा सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या होत्या प्रवेश कोळी आडवा गेला आणि त्यानंच टिचून बॉलिंग केली होती आणि फक्त 5 धावांचं षटक हाताळलं होतं. हा ट्रम्प कार्ड आहे. हा हुकमाचा एक्का आहे सध्याच्या घडीला प्रथमेशसाठी आणि तो बऱ्याच वेळेला नाराज सुद्धा करत नाहीये. फार कमी वेळा खरं तर त्याच्या अगेन्स्ट धावा येतात. समोर जरूर ऑल इंडिया आयकॉन लेवलचा व्यावसायिक खेळाडू सूरज पाटील आहे. त्यामुळे सूरज पाटीलनं संपूर्ण भारतभर फिरलेला खेळाडू आहे. अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्यानं त्याचा प्रवास असतो आणि समोर यंगस्टर आहे. परंतु प्रवेश कोळी सुद्धा जम्मू काश्मीरला जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय अंडर-19 या खेळाडूनं आणि त्याचमुळे खरं तर कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये त्याने सुद्धा प्रसिद्धीची शिखरं गाठलेत. बाउन्सर मारला होता यावेळेस मात्र सूरजला. परंतु पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा हा वेग सुद्धा प्रचंड आहे. परंतु बाउन्सर जर अचूक पडला तरच त्याची मजा असते. इकडे पाहूया हा बॉल. वेगवान चेंडू थोडासा लेगस्टंपच्या बाहेरून निघाला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. परंतु धाडस आहे या खेळाडूचं या गोलंदाजाचं. समोर दिग्गज फलंदाज आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सातत्यानं पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची चर्चा असते, ज्या नावाचा बोलबाला सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो आणि तोच खेळाडू सूरज पाटील. वेगवान बॉल. ड्राईव्ह कर एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी अविनाश डोलकरच्या माध्यमातून. काय स्टॉप केलाय. सारं काही घडलं या बॉलमध्ये. एक चांगला कव्हर ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशचं पाहायला मिळालं. कमाल आहे. बॉल सुद्धा चांगलाच होता. तो फटका चांगला बनवला होता चांगल्या फलंदाजाकडून. 17 धावा धावफलकावर आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग करतोय
प्रवेश कोई, सूरज पाटील मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. आपटलाय बॉल, हुक केलाय स्क्वेअर लेगला, सूरज पाटील सापडलाय. विकेट डाऊन. वाघिवलीवाडाचा सूर्य मावळलाय. सगळ्यात मोठी शिकार केले प्रवेश कोळीनं आणि बाउन्सरवर त्याला मात्र हुक खेळण्यास भाग पाडलं होतं आणि इकडे मात्र एक चांगला झेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का 17 या धावसंख्येवर. बॉल टाकावा लागतो सूरज पाटीलला बाद करण्यासाठी आणि तो टाकला. अन्यथा बऱ्याच वेळेला गोलंदाजांची काही खैर नसते. सूरज पाटील खेळपट्टीवर राहिला तर अक्षरशः गोलंदाजांची कत्तल. खांद्याचा वापर केला होता. बॉलला अतिरिक्त उसळी दिली होती. भाग पाडलं मी तर म्हणे सूरज पाटीलला. हा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. एक बॉल बाहेर काढला होता खरं तर ताच बाउन्सर मध्ये एक आतमध्ये आणला. तो थोडासा वाईट बॉल गेला होता परंतु पुढच्याच बॉलवर आपण पाहिलं तर सूरजला मात्र माघारी धाडलंय. नवीन बॅटर आता मात्र दोन बंधू प्रतीक सुरते आणि त्याच्या साथीला भाग्येश सुरते. दोन भाऊ. बऱ्याच वेळेला त्या दोन बंधूंनी वाघिवलीवाडा संघासाठी बरंच काही केलंय. खोलात टाकला होता हा बॉल. इकडे मात्र एक धाव. वेगवेगळे व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचमुळे कधी कधी मैदानामध्ये त्याची चर्चा का होत असे प्रवेश कोळीची. ही गोलंदाजी पहा धारदार वेगवान गोलंदाजी आणि बाउन्सर सुद्धा मारतो. त्याचबरोबर यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू, वेगवान लेंथ बॉल, हलकेसे हालचाल करत जातात. खरं तर स्लाइडली लेग कटर असतात त्याचे बॉल आणि त्याचमुळे मूव्ह होत असतात. 18 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात त्या प्रवेश कोळीनं. आणखीन एक बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग. बघाशी अशीच उसाटण्याच्या विरोधामध्ये केली होती बॉलिंग आणि आता मात्र समोर मोठा संघ आहे. ए ब्लॉट मधून आलेला संघ आहे खरं तर वाघिवलीवाडा. अमेज स्पोर्ट्स या नावानं खेळतोय परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर हबी आहे प्रवेश. त्या संघाचे पुरस्कर्ते दिवेश काकडे आहेत. चांगला परफॉर्मन्स दिलाय त्यांच्या टीमनं. प्रत्येक वर्षी खरं तर संघ पुरस्कृत करत असतात. गणेशपुरी. प्रवेशचा आणखीन एक वेगवान बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होण्यास काहीच हरकत नाहीये. समोर दिग्गज फलंदाज असताना मात्र या यंगस्टरना सगळ्यांचीच मनं जिंकलेत. सुपर बॉलिंग. वेग पाहायला मिळाला प्रवेश कोळीचा. फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये येत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 18-1 वाघिवलीवाडा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला असेल पडगे 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये भिंगारवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. वेळेमध्ये या. शेवटचं षटक चालू आहे. आत्ता आला तरी चालेल. लवकर या फक्त. अनेक मान्यवर ज्यांनी मात्र या स्पर्धेला व्हिजिट दिली आणि हे वैशिष्ट्य आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. तिसरं षटक घेऊन अविनाश डोलकर. अविनाशचा फुल टॉस होता यावेळेस मात्र, आणि पंचांनी ऑब्व्हियसली इट्स अ नो बॉल कॉल केलाय. विमर बॉल वा साईडच्या अगदी बराचसा वरून, आणि त्याचमुळे इकडे मात्र रन्स सुद्धा मिळाली या बॉलवर. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 2 धावा प्राप्त झाल्यात. टीमची टोटल 20 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल आहे आणि तो खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल प्रतीक सुरते. फ्री हिटचा बॉल. अविनाश डोलकरची सुरुवात खराब झाली षटकाची. सुपर 6 मधील ही लढत आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये म्हणजेच या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आणखीन एक फुल टॉस होता, इकडे मिस केलाय मित्रांनो प्रतीक सुरते ना. फ्रीटचा बॉल होता परंतु कनेक्ट झालेला नाहीये. इकडे डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. फ्रीटचा बॉलवर नुकसान नाहीये आणि थोडासा नाराज सुद्धा आहे. त्याचा कनेक्ट व्हायला हवा होता हा बॉल. 2 बंधुराज सध्याच्या कडीला खेळपट्टीवर, प्रतीक आणि भागेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अविनाश डोलकर. लेफ्ट केला होता हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. नेक्स्ट मॅच भिंगारवाडी आणि पडघे 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मंचावर येऊन बसा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या स्टेजवर या. अविनाश डोलकर शेवटचं षटक आहे या पहिल्या इनिंग मधलं. खोल आत टाकला होता यावेळेस मात्र फुलर लेन, परंतु विकेट किपर विनेशच्या हातामधून निसटला हा बॉल आणि त्याचमुळे इकडे मात्र 1 रन कंप्लीट झाले. 22चा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धाव फलकावर. आमच्या समवेत विश्वजित विकी नांगरे पाटील संपूर्ण स्पर्धा कव्हर केले त्यांनी समालोचनाच्या भूमिकेमधून आणि सध्याच्या घडीला स्कोरिंग करतात. आजची स्पर्धा म्हटली की विकी हे समीकरण नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं. मग रबर बॉल पावसाळी स्पर्धा असू द्या किंवा टेनिस क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धा असू द्या. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्ड मध्ये त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली. तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. हर्ष कोळी खरं तर 12th मॅन होते परंतु या मॅच मध्ये संधी मिळाली त्यांना. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. सिंगल येते. दुसरा धाब्याचा कॉल आणि चान्स होती त्या ठिकाणी. संधी होती. अविनाशला मात्र कॅप्चर करता आली नाहीये ती संधी. पहा इकडे मात्र बॉलच मिळाला नाही, अन्यथा भागेशला परतावा लागला असता. बाल बचावलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 25 धावा 25. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. निदान एखादा मोठा स्ट्रोक हवाय जेणेकरून धावसंख्या मात्र 30च्या पुढे जाईल. चांगला सामना पाहायला मिळेल. अविनाशचा हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकनं, परंतु चेंडू मात्र निर्धाव येत असताना सुपर बॉलिंग. प्रतीक सुरतेचे आकडे या मॅच मधले मात्र पटलेले नाहीयेत सगळ्यांनाच. 11 चेंडू खेळले आतापर्यंत आणि 10 धावा आल्यात. बऱ्याच वेळेला पाहायला गेलं तर अगदी 11 बॉल म्हटले की जवळजवळ 25-30 धावा त्याच्या बॅटमधून सहज येत असतात नेहमीच. बॉलिंग चांगली झाली आज. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र पूल करायचा होता परंतु मिस झाला. अंडरआर्म थ्रो थेट यष्टांवर आणि फलंदाज बाद प्रतीक सुरते. विकेट डाऊन.
डीजे तुमचं मनपूर्वक आभार. दोन्ही कॅप्टन आले, टॉस देखील आपण करणार आहोत, त्यासोबत मान्यवरांचा शुभ सन्मान ही इथे होईल. तर मी सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब आणि सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. राजकीय क्षेत्रामधील हे खूप अग्रगणित नाव आहे. अनेक स्पर्धा खरं तर ज्या व्यक्तिमत्वांच्या आगमनाशिवाय आम्हाला अपुऱ्या वाटतात, कारण प्रचंड प्रेम आपण तेवढं कमवलंय. टॉस इथे होत आहे. भिंगारवाडी आणि पडगे 40+ 3 ओव्हरची लढत. भिंगारवाडी संघ तुम्हाला आम्ही सांगितलं त्यांना 2 आयकॉन मिळतील, एक आयकॉन बॉलिंग करेल पण दोन्ही आयकॉन बॅटिंग करू शकतात. टॉस करतीस मी हेड इज कॉल अँड इट इज हेड. तर पडगे 40+ आपण टॉस जिंकलायत, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही जास्त मायक्रोफोनवर बोलत नाही. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आलो आपण इथे लगेच वळणार आहोत. खरं तर राजकीय क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी आमची कुठेच कमी नाही. तर मी विनंती करेन ओमकार शेठ यांचं शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. मी अशुभाईंना विनंती करीन की आपण सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब, घोटगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ओमकारभाई आपण सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान इथे करावा. खरं तर ही ओळख संपूर्ण टेनिस बॉल विश्वाला आहे, कारण ही मंडळी अशी आहे की जिथे राजकीय वसा असेल, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वानं खरं तर आपलं नाव जपलं आणि नाव लौकिक कमावलं. या व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. आम्ही शुभाई शेळके, संपूर्ण आमचा गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदही ग्रामस्थांच्या वतीनं साहेब आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अमूल्य वेळ खरं तर दिवसभराचा शेड्यूल काढून इतक्या उशिरानं आपण आलात. नितेश शेठ आपलं देखील मनपूर्वक आभार. भोलानाथ शेठ पाटील आपलाही मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. जीवनदादा घरत आदई यांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन, जीवनदादा या आपण. जीवनदादा या, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. तर सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील साहेब, वलभगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही त्यांचं मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आपलं हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. सातत्याने हे प्रचंड प्रेम स्पर्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी ही आपण भेट आपली दिली, अमूल्य भेट दिली, त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. तर गणेश भाऊ शेळके, तुफान दर्या बैलाचे मालक, यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले, त्यांचा हार्दिक आभार. त्यासोबत सन्माननीय आदरणीय नितेश शेठ पाटील साहेब, घोटगाव, यांच्याकडून देखील आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. मी आपलं सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब, घोटगाव, यांच्याकडून खरं तर 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. आम्ही आपलंही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक इथे आभार व्यक्त करतो. साहेब आपण अमूल्य प्रेम जे दिलंय त्याबद्दल आम्ही संपूर्ण आई गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदही आपलं मनपूर्वक आभारी आहोत आणि आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. विकी आमच्या सोबत जॉईंट होत आहेत आता कॉम्बॉक्स मध्ये. चला विकीकडे आपण वळणार आहोत. तर नक्कीच धन्यवाद वैभव दादा, धन्यवाद. आपण पाहिलं तर दीपक सर, मॅच गरमागरमीची होईल यामध्ये शंका नाहीये.
18 चेंडू 26 धावांची गरज. पहिलाच बॉल प्रथमेश कोळी. इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. दिवेश दादांना खुश करायचंय महेशभाई शेळके यांना. लवेश अँड मायरा स्पोर्ट्स VRCC गणेशपुरी संघ पहिल्याच बॉल वरती चौकाराने डावाची सुरुवात करतोय. हॅलो दीपक सर, कोणतीही स्पर्धा आपण पाहिली तर तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं भरपूर मोठं गरजेचं असतं. आणि या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांच्या माध्यमातून धनाची बाजू मात्र. चला दत्ता शेळके आणि कुणाल शेळके आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. यावेळेस प्रथमेश कोळी काय फटके ठोकतोय मित्रांनो. आमच्या सूरज बैलाच्या बॅनरला जाऊन बॉल धडकतोय. धक धक 4 धावांसाठी चौकार. तिची पहिली सुपर 6 मॅच देखील वन साइड झाली. ही सुपर 6 मॅच देखील थोडीशी वन साइड होती. 3 ओव्हर्स गेम मित्रांनो, याचंच तर नाव आहे. एक षटक चांगलं गेलं तर सेकंड इनिंग मध्ये फायदा होतो. फुल टॉस आहे, बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षणे KDH वाघेली वाडा. दर्शन आलाय गोलंदाजीसाठी. पहिले 2 चेंडू जरी खराब गेले, या बॉलवरती कमबॅक केला त्याने. ही मॅच कोणता संघ सोडणार नाहीये, कारण की स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची. गावदेवी क्रिकेट शंभू आदईने ही स्पर्धा मात्र आयोजित केली आहे. यावेळेस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश कोळी. एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे जरूर झालाय, परंतु डोकेदुखी ठरतोय की काय. बॉल गरंगळत मात्र शेवटच्या क्षणाला अडवला गेलाय. कुमार मडवी तिथे आपण पाहतोय, एक अनुभवी खेळाडू. शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यामध्ये त्यांनी यश संपादन केलंय आणि तत्पूर्वी दोनही खेळाडूने 3 धावा. सन्माननीय श्री पंडित शेळके आणि नितीन शेठ काकडे यांचं इथे आगमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपण चला पहिल्याच धावेच्या प्रयत्नांमध्ये रनआउट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आपण पाहू शकाल. चेक करतोय आपण. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री पंडितजी शेळके अदई आणि त्याचबरोबर नितीनजी काकडे अदई यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. क्लोज कॉल मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच धावेच्या शोधामध्ये डायरेक्ट हिट झाला होता आणि तिथे आपण पाहिलं तर थोडासा गंभीर निर्णय आपण पाहू शकाल. जरूर आमचे तिसरे पंच या डिसिजनकडे रिव्ह्यू करत असताना. आणि नक्कीच पंडितजी शेळके साहेब नुकतेच व्यासपीठावरती आले आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयांची देणगी येताना पाहायला मिळते. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक आणि खूप असा आभार. काहींनी 20,000ची देणगी दिली आहे, काहींनी 10,000ची देणगी दिली आहे, काहींनी 5,000ची देणगी दिली आहे, काहींनी 2,000ची देणगी, काहींनी 1,000ची देणगी. थेंबे थेंबे तळे साचे, इट्स नॉट आउट. थेंबे थेंबे तळे साच्याचं म्हटलं जातं आणि प्रत्येकाचं थोडं सहकार्य या स्पर्धेला एका यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाताना नक्कीच आपण पाहतोय. तर नक्कीच ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी YouTube सौजन्य दिले असे आपले सर्वांचे लाडके आणि या गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री योगेशजी पाटील यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारं YouTube सौजन्य, YouTubeचा जो काही खर्च आहे तो मात्र साहेबांनी तो कार्यभार सांभाळला या स्पर्धेसाठी. तसंच आपण पाहू शकाल सन्माननीय श्री रुपेशजी पाटील साहेब माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत अदई नेवाली यांच्याकडून आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, प्रथम क्रमांकापासून 6व्या क्रमांकाच्या मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सन्मान चिन्ह, या सर्व चषक जे आपण पाहतोय ते मात्र आम्हाला आले सन्माननीय श्री रुपेशदादा पाटील यांच्याकडनं. त्यांचं देखील आभार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया मित्रांनो. नुकतंच त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. सन्माननीय श्री ओमकारदादा शेळके,
तर नक्कीच ओमकार दादा शेळके गावदेवी वॉटर सप्लायर्स आणि या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री विलासदादा शेळके साहेब आमचे आदर्शस्तंभ या साहेबांकडनं आली आहे 2 व्हीलर बाईक आणि दुसरी 2 व्हीलर बाईक जी आपण देणार होतो DE आणि F गटाला ती मात्र आम्हाला पुरस्कृत होते सन्माननीय श्री अतुल शेठ मोकल साहेब शिवसेना शहर प्रमुख पनवेल आणि त्यांच्या समवेत सन्माननीय श्री रुपेशजी टोमरे साहेब आपल्या सर्वांचे लाडके बिंदास दादा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्याकडून देखील एक मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक येताना आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच गणेशपुरी संघ इनफॉर्म फलंदाजी करतोय. पंडितजी शेळके साहेब आणि नितीनजी काकडे हा संघ जर का जिंकला तर रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक या टीमला मात्र दिलं जाईल याची नोंद घ्या. तसंच आपण पाहू शकाल मित्रांनो सह्याद्री ढाब्याचे सर्व आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आमच्या सर्वांचे लाडके निलेश शेठ शेळके गोल्डन मॅन यांच्याकडनं आपण पाहिलं तर या स्पर्धेला जेवढे चेंडू लागतील ते सर्व चेंडू आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. तसेच आमची त्रिमूर्ती सन्माननीय अक्षयभाई शेळके अजित शेठ फाटे आणि तसेच कुमार आदर्श काकडे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल येताना पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकाल ज्यांचं सर्वात मोठं सहकार्य या स्पर्धेला मात्र मिळतंय या स्पर्धेचे प्रणिते या स्पर्धेचे जनक गोल्डन मॅन बाबा किंग आणि बाबा वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर आशुतोषजी शेळके साहेब आणि दीपेशजी शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला लागणारा प्रथम क्रमांक रोख रक्कम च पारितोषिक मात्र आम्हाला पुरस्कृत होताना पाहायला मिळतंय. चला आज भरपूर काही प्रेक्षकांच्या भरपूर काही गोष्टी हरवल्यात सर. आपण पाहिलं तर सर्वप्रथम एक 2 व्हीलर स्कूटी आहे ती जी चावी आमच्याकडे आलेली आहे. एक 4 व्हीलरची चावी आमच्याकडे टाटा कंपनीची ती 4 व्हीलर असेल नेक्सॉन और पंच या दोन्हीपैकी एक सर सांगतायत आम्हाला. तर नक्कीच कुठल्या तरी पाहुण्यांची असावी कारण की व्यासपीठावरती चावी सापडली आहे. जर चुकबुलीने कोणाची चावी राहिली असेल ती आम्ही व्यासपीठावरती ठेवली आपण येऊन घेऊन जाऊ शकता. तर इथे ऑन साईडला फटका सजवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश कोळीने काय बॅटिंग केली आहे. ओमकार दादांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय ज्यांचा वाढदिवस या स्पर्धेदरम्यान आपण साजरा केला. टीमची धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती आणि इथून मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 11 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने मॅच फिनिश. वेलकम टू सुपर 3. यावेळेस आपण पाहू शकाल प्रथमेश कोळी काय बॅटिंग केली आहे. वेल प्लेड सूरज. तुम्हाला देखील तुमच्या पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक